पुण्यातल्या मंचर इथं दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भामध्ये वाद उफाळून आलेला आहे। पांडवकालीन बारव वक्फ बोर्डानं काबीज केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला। या ठिकाणी देवाचा फोटो लावण्याचा प्रयत्न खासदार मेधा कुलकर्णींकडून करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी यावेळेस त्यांना रोखलं। यानंतर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित दर्ग्याला कुलूप लावण्यात आलेला आहे। आश्चर्य वाटतंय मला, डोक्यात मिरे वाटतात इथे लोक तुमच्या आणि आमच्या सुद्धा। निघा रे, चला। कोणाला सांगता निघा? ते नाही होती मुस्लिम लोक तिकडे, त्यांना निघा म्हणलं। ताई ते बघा भोंगा लावलाय, परवानगी आहे का? ते बघतो ताई, का असेल तर कारवाई करतो, असं काही विषय नाही नाही। म्हणून तर आम्हाला यावं लागलं ना। कुठे माझी मूर्ती? प्रेम कुठे दाखवा? की जर का ते न विचारता मजार बांधतात, न विचारता भिंत बांधतात, न विचारता रंग लावतात, त्याला न विचारता बोर्ड लावतात, त्याला कोणी अडवत नाही, मग मी तिथे ओम लिहू इच्छित होते, मला का अडवताय? ही आमची हक्काची जागा आहे, याचे लाखो पुरावे आम्ही तुम्हाला देऊ। आम्हाला तिथे ओम लिहायचं आहे, आम्हाला मात्र बंदी। आता या ठिकाणी आम्ही 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, नाहीतर हिंदू धर्मीय कार सेवा करतील आणि आपली हक्काची जागा पुन्हा मिळवतील।